मेटलर्जीमध्ये सेकंड प्रोसेस आपण बघत आहोत, कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर्स. त्यामध्ये डिफरंट मेथड्स आहेत. त्यामध्ये असणे सेकंड मेथड मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आपल्याला इथे डिस्कस करायची आहे. ज्यावेळेस आपण कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओर डिस्कस केलेलं आहे त्यावेळेस आपण बोललो की कोणती मेथड आपण यूज करणार किंवा कोणता टाईप आपल्याला सिलेक्ट करायचा आहे हे बऱ्याचशा फॅक्टरवर डिपेंड करतं. त्यामधलं एक फॅक्टर होता ओर आणि गँग याच्या प्रॉपर्टीज कशा आहेत त्यावर डिपेंड करतं की आपण कोणती मेथड यूज करणार. सो आता इथे लिहिलेलं आहे मॅग्नेटिक सेपरेशन मेथड, म्हणजे इथे मॅग्नेटचा किंवा मॅग्नेटिझमचा कुठेतरी यूज होणारच आहे. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड आहे याचाच अर्थ काय, यामध्ये ओर किंवा गँग यामधला एक मटेरियल किंवा एक जो टाईप आहे तो मॅग्नेटिक पाहिजे, त्याच वेळेस आपण मॅग्नेटिक सेपरेशन मेथड यूज करू शकतो. त्यामुळे स्पेसिफिकली ही मेथड केव्हा यूज केली जाते, ज्यावेळेस ओर मटेरियल सपोज मॅग्नेटिक आहे आणि जे गँग मटेरियल आहे ते नॉन मॅग्नेटिक आहे, किंवा रिव्हर्स केस सुद्धा असू शकते, गँग मॅग्नेटिक असेल आणि ओर मटेरियल नॉन मॅग्नेटिक असेल, त्या केसमध्ये ह्या सेपरेशन मेथडचा यूज होऊ शकतो. ठीक आहे, समजतं. मॅग्नेटिक सेपरेशन मेथड मॅग्नेटिझमचा यूज होणार आहे. मॅग्नेटिझमचा यूज केव्हा करू शकतो, जेव्हा आपण आपल्याला जे सेपरेट करायचं आहे त्यामधला एक तरी टाईप किंवा एक तरी कॅटेगरी मॅग्नेटिक असेल त्याच आपण ते सेपरेट करू शकतो युझिंग मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. त्यामुळे ही मेथड स्पेसिफिकली त्यावेळेस यूज केली जाते. सो आपण नीट समजून घ्या ही मेथड काय आहे. सेकंड मेथड मॅग्नेटिक सेपरेशन मेथड. आता प्रिन्सिपल पार्ट्स किंवा वर्किंग समजण्याआधी आपण सगळ्यात आधी काय करूया, इथे जी आपल्याला डायग्राम दाखवलेली ते डायग्राम समजून घेऊया. डायग्राम बघूनच आपल्याला त्याचं वर्किंग समजणार आहे. सो यामध्ये पार्ट्स काय काय दिसत आहे तुम्हाला बघा. 2 रोलर दिसत आहे. रोलर आहे 2 सर्क्युलर शेपने 2 रोलर दाखवलेले आहे. त्यानंतर एक कन्व्हेयर बेल्ट आहे, त्यावरून पास होणारा असा एक बेल्ट आहे. जसं मशिनरी असतात किंवा गिरणी वगैरे असते त्यामध्ये असे रोलर असतात, त्याच्यावर एक असा एक लेदरचा पट्टा फिरत असतो, तो लेदरचा पट्टा म्हणजे काय, कन्व्हेयर बेल्ट आहे. त्यानंतर वरती जर बघितलं वरती एक फनेल टाईपचं एक स्ट्रक्चर दाखवलेलं आहे, तिथून पावडर ओवर टाकत आहे. आपल्याला काय करायचं आहे, ओरचं कॉन्सन्ट्रेशन करायचं आहे. त्यामुळे इनपुट इथून वरतून टाकलं जाणार, पावडर ओवर इथून टाकली जाणार आहे. त्यानंतर खाली 2 कलेक्टर दाखवलेले आहे, कलेक्ट करण्यासाठी 2 वेसल किंवा 2 भांडे दाखवलेले आहे. आता याचं वर्किंग कसं असणार आहे, रोलर जर तुम्ही बघितला एका रोलरजवळ लिहिलेलं आहे मॅग्नेटिक रोलर, एक रोलर आहे नॉन मॅग्नेटिक, एक मॅग्नेटिक आहे एक नॉन मॅग्नेटिक आहे. पायाला थोडी इंजुरी झालेली आहे त्यामुळे थोडंसं तुम्हाला ॲडजस्ट करावं लागणार आहे, मी तिथे जाऊन अगदी एक्सप्लेन करू शकणार नाही आहे. सो पावडर ओर इथे अशी टाकली जाते. आता मॅग्नेटिक आहे, ठीक आहे, त्यामुळे काय होणार, जर ओरमध्ये काही पार्टिकल असे असतील की जे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट होऊ शकतात, ते पार्टिकल या रोलरला चिकटून जातील आणि जे नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स असतील किंवा नॉन मॅग्नेटिक पार्टिकल असेल ते याला चिकटणार नाही, त्यामुळे ते याच्यापासून दूर जातील. ते इथे आपण एका कलेक्टरमध्ये कलेक्ट करू शकतो. जे मॅग्नेटिक पार्टिकल आहे किंवा जे पार्टिकल इथे चिकटतात ते पुढे जाऊन आपण सेपरेटली दुसऱ्या कलेक्टरमध्ये कलेक्ट करू शकतो. सो थोडक्यात काय झालेलं, इथे सेपरेशन झालेलं आहे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट आणि नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्सचं. हेच असतं याचं वर्किंग प्रिन्सिपल. एक अंदाज झाला मॅग्नेटिक सेपरेशन मेथड म्हणजे काय. आता आपण डिटेलमध्ये बघूया. So magnetic separation method, what is principle? Separation of magnetic and non-magnetic ingredients of ore. प्रिन्सिपल काय आहे की आपल्याला मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट जे आहे ते सेपरेट करायचे आहे. वेन द गँग अँड ओर पार्टिकल्स हॅव डिफरंट मॅग्नेटिक प्रॉपर्टी. कधी यूज केली जाते, ज्यावेळेस गँग आणि ओर पार्टिकल त्याला डिफरंट मॅग्नेटिक प्रॉपर्टीज असतात, म्हणजे एक मॅग्नेटिक असेल एक नॉन मॅग्नेटिक असेल, त्या केसमध्ये ही मेथड यूज केली जाते. अगदी ऑब्वियस आहे या गोष्टी. दिस इज द प्रिन्सिपल. अँड नाऊ पार्ट्स. हे जे स्ट्रक्चर किंवा डायग्राम जे दिसते त्यामध्ये काय काय मेन्शन केलं आहे ते बघूया. पार्ट्स काय, 2 रोलर्स, 2 रोलर दिसत आहे. 1 नॉन मॅग्नेटिक रोलर, 1 इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलर. एक रोलर जो आहे तो नॉन मॅग्नेटिक आहे, एक रोलर मॅग्नेटिक आहे किंवा आपण त्याला बोलू शकतो इलेक्ट्रोमॅग्नेटिक. इलेक्ट्रोमॅग्नेटिक म्हणजे काय, इलेक्ट्रिक सप्लाय दिल्यानंतर त्यामध्ये मॅग्नेटिझम प्रोड्यूस होणार आहे. सो त्या टाईपचा हा रोलर आहे. तर तुम्ही मॅग्नेटिक रोलर सुद्धा मेन्शन करू शकता किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलर सुद्धा मेन्शन करू शकता. समजलं, हा आहे पार्ट. देन कन्व्हेयर बेल्ट दाखवलेला आहे. इट मूव्स कंटिन्युअसली अराउंड द रोलर. हा बेल्ट रोलरच्या अराउंड कंटिन्युअसली मूव्ह होत असतो. देन ऑल्सो दिस कन्व्हेयर बेल्ट इज मेड ऑफ नॉन मॅग्नेटिक मटेरियल, लेदर ऑर ब्रास. ऑफकोर्स हा जो कन्व्हेयर बेल्ट आहे तो नॉन मॅग्नेटिक मटेरियलचा बनलेला असणार आहे. जर तो मॅग्नेटिक असेल तर काय होणार आहे, ओरमध्ये असणारे मॅग्नेटिक पार्टिकल त्या कन्व्हेयर बेल्टला चिकटून जातील. आपल्याला ते नको, आपल्याला त्याचं सेपरेशन पाहिजे. त्यामुळे हा जो कन्व्हेयर बेल्ट असतो हा नेहमी नॉन मॅग्नेटिक मटेरियलचा बनलेला असतो, फॉर एक्झाम्पल लेदर ऑर ब्रास. ओके. देन नेक्स्ट इज कलेक्टर वेसल. 2 खाली वेसल दाखवलेले आहे. 2 containers are kept below end of belt, one near the magnetic roller and one away from it. 2 वेसल दाखवलेले आहे. एक बेल्टच्या जवळ आहे, एक बेल्टपासून दूर आहे. जो बेल्टच्या जवळ आहे तिथे मॅग्नेटिक पार्टिकल येतील, नॉन मॅग्नेटिक पार्टिकल दुसऱ्या कलेक्टरमध्ये कलेक्ट होणार आहे. हे पार्ट्स आहे. आता बघूया आपण याचं वर्किंग प्रोसेस कशी आहे. द पावडर ओर इज poured on the conveyor belt near non-magnetic roller.
नॉन मॅग्नेटिक रोलरच्या जवळ पावडर ओव्हर खाली टाकली जाते ऑन कन्व्हेयर बेल्ट. ॲज द बेल्ट कॅरीज द ओव्हर फॉरवर्ड, बेल्ट मूव्ह होत असतो त्यामुळे ओव्हर जे आहे ते बेल्टसोबत पुढे कॅरी होणार आहे. द पार्टिकल रिचेस द इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलर, तर हे जे पार्टिकल आहे हे या मॅग्नेटिक और इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलर जवळ येतात. मॅग्नेटिक लिहिलं तरी चालणार आहे, मॅग्नेटिक और इलेक्ट्रोमॅग्नेटिक रोलर त्याच्याजवळ ते येतं. मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स इन द ओर अट्रॅक्टेड टू मॅग्नेटिक रोलर, ऑब्वियस आहे ओरमध्ये जे मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स असतील ते काय करतील या मॅग्नेटिक रोलरकडे अट्रॅक्ट होतील. फॉल इन टू वेसल प्लेस नियर इट, त्याच्याकडे अट्रॅक्ट होतील आणि पुढे जाऊन ज्यावेळेस मॅग्नेटिक फील्डचा प्रभाव कमी होणार आहे किंवा मॅग्नेटिक फील्डचा प्रभाव संपणार आहे त्यावेळेस मग ते इथे खाली पडतील. म्हणजे आपण सेपरेट त्याला करू शकतो. नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स दे आर नॉट अट्रॅक्टेड, ऑब्व्हियसली नॉन मॅग्नेटिक आहे ते त्या रोलरकडे अट्रॅक्ट नाही होणार. दे आर कॅरीड फर्दर बाय द बेल्ट, बेल्टसोबत ते पुढे येतील अँड फॉल इन टू वेसल अवे फ्रॉम द रोलर, रोलरपासून अवे दुसरा जो कलेक्टर वेसल आहे त्यामध्ये ते पडतील. सो ही झाली याची वर्किंग प्रोसेस. आता हे स्पेसिफिकली कधी यूज केलं जातं त्याचं एक्झाम्पल आहे, एक्झाम्पल कॅसेटराइट. ठीक आहे, टीन ओर, टीनचं जे ओर असतं SnO2 त्याला बोलतो आपण कॅसेटराइट. तर ह्या कॅसेटराइटमध्ये मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स असतात. यामध्ये नॉन मॅग्नेटिक पार्ट असतो स्टॅनिक ऑक्साईडचा SnO2 आणि मॅग्नेटिक पार्ट असतो फेरस टंगस्टेटचा FeWO4, फेरस टंगस्टेट. तर यामध्ये एक मॅग्नेटिक पार्ट आहे, एक नॉन मॅग्नेटिक पार्ट आहे, त्यामुळे त्याच्या सेपरेशनसाठी ही मेथड यूज केली जाते. सो हे सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवायचं, ही मेथड कोणत्या केसमध्ये यूज केली जाते त्याचं जे एक्झाम्पल तुम्हाला विचारलं, एक्झाम्पल आपल्याला देता आलं पाहिजे टीन ओर, ज्याला आपण बोलतो कॅसेटराइट SnO2. सो यामध्ये मॅग्नेटिक आणि नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स असतात म्हणून त्याच्या सेपरेशनसाठी ही मेथड यूज केली जाते. तर आपण आता असं बोलत होते की ओर मॅग्नेटिक असेल आणि गॅंग मटेरियल नॉन मॅग्नेटिक असेल, बट असं काही कंपल्शन नाही. असं होऊ शकतं की ओर मटेरियल नॉन मॅग्नेटिक आहे आणि गॅंग मटेरियल मॅग्नेटिक आहे. सो रिव्हर्स सिच्युएशन मे ऑकर, ओर इज नॉन मॅग्नेटिक अँड गॅंग इज मॅग्नेटिक. ओर नॉन मॅग्नेटिक असू शकतं आणि गॅंग मटेरियल मॅग्नेटिक असेल. मग त्या केसमध्ये काय होणार आहे, ज्यावेळेस पावडर ओव्हर टाकलेली आहे या केसमध्ये ओर नॉन मॅग्नेटिक आहे, ओर नॉन मॅग्नेटिक आहे म्हणजे ते इथे मॅग्नेटकडे अट्रॅक्ट नाही होणार. मग ह्या वेसलमध्ये आपल्याला नॉन मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट्स म्हणजेच काय ओर मिळणार आहे आणि मॅग्नेटिक इन्ग्रेडियंट कशामध्ये आहे, गॅंगमध्ये आहे, त्यामुळे गॅंग आपल्याला इथे मिळणार आहे. ठीक आहे, सिंपल आहे, समजलं. सो असं नाही की नेहमी ओर मटेरियलच मॅग्नेटिक पाहिजे. गॅंग बेसिक काय प्रिन्सिपल आहे की एक मॅग्नेटिक पाहिजे, एक नॉन मॅग्नेटिक पाहिजे. क्लिअर आहे मॅग्नेटिक मेथड, इझी आहे. ही जी डायग्राम लक्षात ठेवा, त्यामध्ये कोणते पार्ट्स आहे, प्रत्येक पार्टचं काय फंक्शन आहे, फक्त ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे आणि त्याच्या अकॉर्डिंग प्रोसेस तुम्हाला डिस्क्राईब करायची आहे. त्यासोबतच हे एक्झाम्पल सुद्धा लक्षात ठेवायचं, कॅसेटराइट टीन ओर, त्यामध्ये मॅग्नेटिक नॉन मॅग्नेटिक पार्ट असतं म्हणून त्याच्या सेपरेशनसाठी ही मेथड यूज केली जाते.